नमस्कार मित्रांनो, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला झालेल्या मारहाणीच्या बातम्या बघून आपल्यालाही कुठेतरी आनंद झाला असेलच। परंतु या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा जेलमध्ये गेम करणारे नेमके कोण आहे? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये चोप देणारे नेमके कोण आहे? आणि या सगळ्या प्रकारानंतर इथे मारणं माफ आहे असं ट्विट करणारे सुद्धा कोण आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी। तर मित्रांनो, धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत बाहेर पडले आणि त्यामुळे धनंजय मुंडे आता परळीचे आमदार होतील हे फिक्स होतं। परंतु धनंजय मुंडे यांना आता पर्यायी दमदार नेता आपल्याला उभा करावा लागेल अशी शरद पवार गटाची गरज होती आणि त्यामुळे यांनी वरती आणलेलं होतं एक नाव, ते होतं बबन गीते। बबन गीते हे सुद्धा वंजारी समाजातून येतात आणि बबन गीते हे धनंजय मुंडेंना टप देऊ शकणारे नेते होते। लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदानाला चव्हाट्यावर आणणारा जो व्हिडिओ होता तो सुद्धा या बबन गीतेंचाच होता आणि एकूणच बबन गीतेंना शरद पवार गटाकडून ताकद मिळाल्यावर बबन गीते भलतेच आक्रमक झालेले होते। परंतु मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावरती गोळीबार प्रकरण घडलं आणि यामध्ये बबन गीतेंचं नाव गोवण्यात आलं। तेव्हापासून बबन गीते हे फरार आहे। आता याच बबन गीतेंचं धनंजय मुंडेंसोबत असलेलं हे जे रिलेशन आहे हे तर तुम्हाला कळालं असेलच, परंतु यासोबत दुसरं रिलेशन आहे की बबन गीते आणि वाल्मिक कराड यांच्यातून विस्तवही जात नाही। कारण एकीकडे वाल्मिक कराडनी शपथ खाल्लेली आहे की बबन गीतेचा गेम केल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, तर दुसऱ्या बाजूला बबन गीतेनी सुद्धा वाल्मिक कराडचा गेम वाजवल्याशिवाय दाढी करणार नाही अशी शपथ घेतली आहे। आणि एकूणच या दोघांमधलं जे काही सख्य आहे ते किती बॉलिवूड टाइप आहे हे आपल्याला लक्षात येतं। एकूणच काय, बबन गीतेंना वाल्मिक कराडनी या सगळ्या प्रकारामध्ये गोवलं आणि तेव्हापासून बबन गीते फरार झाले। परंतु याच प्रकारामध्ये जेलमध्ये आहे तो म्हणजे महादेव गीते। तर दुसऱ्या बाजूला अक्षय आठवले, याचा सुद्धा वाल्मिक कराडनी गेम वाजवलाय। एकूणच काय तर अक्षय आठवले याला सुद्धा, जो आठवले गँग मधून येतो, याला सुद्धा चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलंय असं एका कॉल रेकॉर्डिंग मध्ये अक्षय आठवले सांगताना आपण ऐकलं असेल। तर हे अक्षय आठवले आणि महादेव गीते अर्थात दुश्मन का दुश्मन यानी अपना दोस्त म्हणून कदाचित हे दोघे एकत्र असावे आणि याच कारागृहामध्ये सध्या वाल्मिक कराड जो कधी येणार नाही असं लोकांना वाटत होतं, तो वाल्मिक कराड सुद्धा याच कारागृहात होता आणि त्यामुळे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचा गेम वाजवायचा हे या दोघांनी कदाचित ठरवलं असेल आणि म्हणूनच या सगळ्या प्रकारामध्ये मारामारी झाली आणि त्यांनी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना चोप दिला। तर एकूणच हे एक प्रकारचं गँग वॉर जे आपण मूवी मध्ये बघत असतो तशाच प्रकारचं गँग वॉर जेलमध्ये घडलंय। महादेव गीते हे बबन गीते समर्थक, तर अक्षय आठवले हा वाल्मिक कराडचा विरोधक। त्यामुळे या दोघांनी मिळून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चांगला चोप दिलेल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील। एकूणच काय तर या सगळ्या प्रकारानंतर बीड जिल्हा प्रशासनाने जरी या गोष्टी घडल्या नाही असं सांगितलं असेल तरी सुद्धा दोघांची जेलमधून वेगवेगळ्या ठिकाणी रवानगी केलेल्याच्या प्रकारावरून हे तर स्पष्ट होतंय। तर हे होते महादेव गीते आणि अक्षय आठवले ज्यांनी वाल्मिक कराडला चोप दिलाय। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।